नमस्कार मित्रांनो, पॉलिटी बाय गोपाल सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। तर आपण आज काय बघणार आहे, मसुदा समिती। बघा मित्रांनो, मसुदा समितीवर आपल्याला वारंवार प्रश्न विचारले जातात। आता या मसुदा समितीवर प्रश्न का विचारतात, तर आपल्याला माहित आहे जगातील सर्वात मोठं संविधान कोणाचं असेल, तर जगातील सर्वात मोठा लोकशाहीचा देश म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर आपल्या भारताला ओळखलं जातं। तसंच जगातील काय म्हणू आपण सर्वात विस्तृत असं संविधान कोणाचं असेल, तर आपल्या भारताचं संविधान आहे, आपल्याला माहीतच आहे। मग बघा यावर काय, तर आपल्याला स्पर्धा परीक्षामध्ये सेंट्रल पासून तर काय म्हणू आपण आपल्या स्टेट लेवल पर्यंत प्रश्न विचारले जातात। तर आपण यामध्ये काही कन्सेप्ट सुद्धा बघणार आहे, त्यानंतर ट्रिकच्या माध्यमातून आपण लक्षात ठेवणार आहे। आता बघा मसुदा समिती, याला इंग्लिशमध्ये ड्राफ्टिंग समिती सुद्धा म्हटलं जातं। यामध्ये काय, तर आपल्याला विविध असे सदस्य पाहायला मिळतात। बघा आता यांचे अध्यक्ष कोण असेल, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला माहित आहे। मसुदा समितीचे किंवा आपण इंग्लिशमध्ये ड्राफ्टिंग समिती म्हणतो, त्यांचे अध्यक्ष होते। परत बघा यामध्ये विविध असे टोटल किती सदस्य असेल, तर 7 सदस्य पाहायला मिळतात आणि त्या 7 सदस्यांची आपल्याला नावे सुद्धा विचारल्या जातात। खालीलपैकी कोणते सदस्य हे मसुदा समितीमधील आहे किंवा मग खालीलपैकी कोणते सदस्य हे मसुदा समितीमधील नाही, तर आपण काय करणार आहे, ट्रिकच्या माध्यमातून लक्षात ठेवणार आहे। परत बघा आपण काय बघणार, तर पहिला पॉइंट बघू आपण, स्थापन का केली मसुदा किंवा ड्राफ्टिंग समिती स्थापन का केली असेल। परत त्यांची शिफारस कोणी केली, स्थापना व पहिली बैठक कधी झाली, त्यानंतर काय असेल सदस्य आणि त्यांची ट्रिक सुद्धा आपण बघणार आहे। परत बघा आयोगाने विचारलेले प्रश्न, MPSC ने काही प्रश्न विचारलेले आहेत, ते सुद्धा आपण काय केले असेल तर फ्रेम केलेले। आता बघा स्थापन का केली, तर बघा मित्रांनो पहिलं सत्र आपलं कधी झालं असेल, तर आपल्याला माहित आहे 9 डिसेंबर ते काय असेल 9 डिसेंबर ते 23 डिसेंबर 9 डिसेंबर ते 23 डिसेंबर 1946 म्हणू आपण, 9 ते 23 डिसेंबर 1946 ला पाहायला मिळतात आपल्याला, बरोबर आहे का। आता हे जसंही सत्र काय झालं असेल, पहिलं सत्र किंवा अधिवेशन म्हणतो आपण, आपली घटना तयार करण्यासाठी हे अधिवेशन घेण्यात आलं होतं। भरपूर असे अधिवेशन घेतलेले आहे, काही पुस्तकामध्ये 11, काही पुस्तकामध्ये आपल्याला 12 पाहायला मिळतात। मग या सत्रामध्ये काय ठरलं असेल, तर विविध समित्या स्थापन केल्या होत्या। मग मूलभूत हक्काची समिती असेल, त्यानंतर काय म्हणू आपण अल्पसंख्याकाची समिती असेल, प्रांतिक घटना समिती असेल, केंद्रीय घटना समिती असेल, अशा विविध समित्या स्थापन केल्या। परंतु आपल्याला बघा जी आपली मसुदा समिती आहे, ती मसुदा समिती कधी स्थापन केली असेल, तर या समित्या स्थापन केल्यानंतर काय केलं असेल, तर मसुदा समितीची स्थापना केली। का केली, तर या समित्यांनी अहवाल दिलेला आहे। ज्या आधी आपण समित्या स्थापन केल्या त्या समित्यांनी अहवाल दिला आणि त्या अहवालाचं व्यवस्थित ड्राफ्टिंग व्हावी म्हणून आपले सत्यनारायण सिन्हा नावाचे एक काय म्हणू सदस्य होते। कोण, तर शिफारस कोणी केली असेल, तर सत्यनारायण सिन्हा, यस सिन्हा म्हणू आपण, त्यांनी शिफारस केली। त्यांनी सांगितलं की काय आपल्याला व्यवस्थित ड्राफ्ट तयार करायचा आहे, तर त्यासाठी काय असावी, तर ड्राफ्टिंग कमिटी असावी। म्हणून काय केलं, तर बघा आपल्याला मसुदा समितीची स्थापना थोडी लेट पाहायला मिळतात। 29 ऑगस्ट 1947 2 ते 3 वेळेस यावर प्रश्न विचारलेले आहे की स्थापना कधी झाली मसुदा समितीची, कधी झाली असेल 29 ऑगस्ट 1947। परत बघा यांची पहिली बैठक आपल्याला 30 ऑगस्ट 1947 ला पाहायला मिळतात। आता बघा पहिल्या बैठकीवर प्रश्न आलेला नाही, त्यानंतर काय म्हणू आपल्याला MPSC ला शिफारस सुद्धा त्यांनी कोणी केली विचारलेलं नाही। तसंच बघा यामध्ये टोटल सदस्य किती असेल, तर 7 सदस्य पाहायला मिळतात आपल्याला। मग काही सदस्य काय, तर एक्सचेंज झालेले आहे किंवा बदल केलेले आहे। आपण 2 सदस्य असे होते, ते काय केले, तर आपण बदल केलेले आहे, पुढे बघणारच आहे। अध्यक्ष कोण असेल, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आपल्याला माहित आहे संविधान बनवण्यासाठी काय, तर या समितीचा सिंहाचा वाटा आहे। तसंच काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष पाहायला मिळतात। मग असं सुद्धा विचारलं जातं की बाबासाहेबाची निवड कधी करण्यात आली, तर 29 ऑगस्ट 1947 ला। परत बघा उपाध्यक्ष कोण, तर सय्यद मोहम्मद सादुल्ला आपल्याला पाहायला मिळतात। मुस्लिम लीगचे काय, तर ते सदस्य होते। तसेच आसामचे पंतप्रधान पाहायला मिळतात आपल्याला, हे बघा।
आता बाबासाहेब आंबेडकर तर सर्वांच्या काय असेल ओळखीचेच आहे आपल्या, ठीक आहे. परत बघा अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर काय मद्रास प्रांताचे वकील होते, ठीक आहे. अपक्ष उमेदवार सुद्धा त्यांना म्हटलं जातं. आता ही जी समिती होती यामध्ये आपल्याला सर्वच्या सर्व काय तर वकील पाहायला मिळतात. त्यावेळेस हे बॅरिस्टर होते. तर बघा यांचा सिंहाचा वाटा आहे, ठीक आहे. म्हणून कधी कधी या समितीला काय म्हणतात, बॅरिस्टरची समिती म्हणतात, वकिलांची समिती सुद्धा म्हटल्या जातं. परत बघा एन गोपालस्वामी अय्यंगार जम्मू काश्मीरचे काय पंतप्रधान आपल्याला पाहायला मिळतात, हे सुद्धा सदस्य होते. त्यानंतर काय असेल डॉक्टर के.एम. मुन्शी बॉम्बे प्रांताचे काय तर गव्हर्नर होते ते, बघा के.एम. मुन्शी. त्यानंतर काय एन माधवराव. आता एन माधवराव हे बी.एल. मित्तरच्या जागेवर आले होते. का तर बी.एल. मित्तरचं आरोग्य जे होतं ते काय ठीक नव्हतं राहत, त्यामुळं काय तर त्यांची निवड कोणाच्या जागेवर झाली असेल तर बी.एल. मित्तरच्या जागेवर झालेली आहे. त्यांनी राजीनामा दिला होता बी.एल. मित्तरनी आरोग्याच्या कारणामुळे. परत बघा टी.टी. कृष्णमाचारी. टी.टी. कृष्णमाचारी काय असेल तर हे सुद्धा आपल्याला सदस्य पाहायला मिळतात. डी.पी. खेतान यांचा मृत्यू झाला होता, त्यामुळं काय तर आपल्याला डी.पी. खेतांच्या जागेवर टी.टी. कृष्णमाचारी यांची काय झालेली आहे, निवड झालेली आहे. हे एन माधवराव आणि हे काय असेल तर टी.टी. कृष्णमाचारी आपल्याला पाहायला मिळतात. आता बघा मित्रांनो, हे सदस्य आपल्याला विचारतात ते, तर आपण काय केलेली आहे, व्यवस्थित अशी ट्रिक बनवलेली आहे. ट्रिकच्या माध्यमातून आपण बघूया. बघा ट्रिक काय, एसटी मध्ये मामूची बॅग. आता बघा आपल्याला आयोग विचारतात म्हणून अशा प्रकारच्या ट्रिक बनवाव्या लागतात आपल्याला. एसटी मध्ये म्हणजे काय तर महामंडळ म्हणतो आपण, एसटी महामंडळ, त्यामध्ये काय तर मामूची बॅग. आता बघा हे सदस्य आपण आधीच लिहिलेले आहे, का तर या लिहिण्यासाठी बराच वेळ जातो, त्यामुळं आपला टाइम वाचेल. तर बघा यस म्हणजे काय तर सय्यद मोहम्मद सादुल्ला उपाध्यक्ष आपल्याला पाहायला मिळाले की नाही, तर बिलकुल. त्यानंतर मा म्हणजे काय एन माधवराव. मू म्हणजे काय तर के.एम. मुन्शी. के.एम. मुन्शी बॉम्बे प्रांताचे आपण बघितलेले आहे. तसंच एन माधवराव कोणाच्या जागेवर आले असेल तर बी.एल. मित्तर यांनी काय केलं तर राजीनामा दिला होता. तसंच बघा बी म्हणजे काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर बघा ए म्हणजे काय तर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर पाहायला मिळतात. जी म्हणजे काय असेल तर एन गोपालस्वामी अय्यंगार. असे विविध सदस्य आपल्याला पाहायला मिळतात. तसंच टी म्हणजे काय असेल तर टी.टी. कृष्णमाचारी कोणाच्या जागेवर आले तर आपल्याला माहित आहे डी.पी. खेतान यांचा काय झाला होता, मृत्यू झाला होता. तर मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आता बघू आपण नेक्स्ट पार्ट आपला काय असेल तर आयोगानं कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहे. तर बघा आजपर्यंत आपल्याला किती सदस्य यावर प्रश्न विचारलेले नाही, तर किती सदस्य बघितले आपण, 7 सदस्य बघितलेले आहे. हा टॉपिक MPSC काय म्हणू आपण, प्री असो मेन्स असो बरेच वेळा यावर प्रश्न आलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यासाठी आपण काही प्रश्न घेतलेले आहे इथे. तर प्रश्न क्रमांक 1 बघू आपण. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते. बघा प्रश्न कसे विचारतात. कंबाईन पूर्व 2022 मध्ये विचारलेला आहे. वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आपण जर व्यवस्थित ट्रिक बघितली तर आपल्याला हे 3 सदस्य आपल्या ट्रिकमध्ये पाहायला मिळत नाही. आता बघा ट्रिक काय असेल, एका वेळेस लक्षात राहणार का नाही त्यावर तुम्हाला 4 ते 5 वेळेस व्यवस्थित रिव्हिजन द्यावी लागेल, परंतु ते काय कायमची आपल्या लक्षात राहणार. बघा अल्लादी कृष्णस्वामी अय्यर बॅगमध्ये आपण बघितलं की नाही, तर त्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतात. ठीक आहे, अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात. खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते. प्रश्न क्रमांक 2 PSI मेन्स 2022 ला हा प्रश्न विचारलेला आहे. आधी बघितला आपण कोण सदस्य होते. आता बघत आहे आपण सदस्य नसणारे कोण मसुदा समिती मधले. याला ड्राफ्टिंग समिती सुद्धा म्हटलं जातं इंग्लिश मध्ये. एन गोपालस्वामी अय्यंगार, सय्यद मोहम्मद सादुल्ला, त्यानंतर काय सच्चिदानंद सिन्हा, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. तर आता बघा सच्चिदानंद सिन्हा काय तर आपल्याला मसुदा समितीचे सदस्य पाहायला मिळत नाही. तर यस म्हणजे काय असेल तर आपण बघितलेलं आहे. यस म्हणजे काय एसटी बघितलं की नाही आपण, त्यामधला यस मध्ये तर सय्यद मोहम्मद सादुल्ला आपण बघितलेला आहे. ठीक आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 यांचं काय असेल आन्सर असेल. परत बघा तेच ते प्रश्न विचारले जातात. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य ओळखा म्हटलेला आहे त्यांनी.
तर बघा कधी आलेला आहे, टॅक्स असिस्टंट मेन्स 2019ला हा प्रश्न विचारलेला आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद आपल्या ट्रिकमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यानंतर काय, एन गोपाल स्वामी अयंगर आपण बघितलेला आहे. त्यानंतर काय, डॉक्टर के.एम. मुंशी आपण बघितलेले आहे. त्यानंतर काय असेल तर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, आपण तिन्ही सदस्य हे बघितलेले आहे. मग काय असेल, ऑप्शन क्रमांक 2 ब कडे यांचं काय असेल, आपल्याला आन्सर पाहायला मिळतात. तर संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड या दिवशी करण्यात आली. हे यसू मुख्य 2019. बघा मित्रांनो, मसुदा समितीची स्थापना बरेच वेळा विचारलेली आहे. आपण काही लिमिटेड प्रश्न इथे घेतलेले आहे. तर बघा कधी करण्यात आली असेल, 20 ऑगस्ट आहे का, तर बिलकुल नाही, 29 ऑगस्ट याचा आपल्याला काय तर उत्तर पाहायला मिळतात. भरपूर वेळा यावर प्रश्न येऊन गेलेले आहे, म्हणून ही समिती आपल्यासाठी काय असेल तर महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे पॉलिटी बाय गोपाल सर म्हणून. त्यानंतर काय असेल तर पॉलिटी बाय गोपाल सर काय असेल आपलं ॲप सुद्धा आहे. यावर विविध प्रकारच्या तुम्हाला बॅचेस काय म्हणू आपण रिजनेबल दरामध्ये उपलब्ध आहे. तर भेटूया नेक्स्ट टॉपिकमध्ये. धन्यवाद.